गिबली आर्टचा वापर करून आतापर्यंत मला वाटते की सर्वांनीच आपले गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, हस्बंड, वाईफ किंवा इतर रिलेटिव्ह त्यांना खुश नक्कीच केलं असणार. पण या गिबली आर्टची सुरुवात झाली कुठून? तर जपानमध्ये हायाओ मियाझाकी यांनी एक गिबली स्टुडिओ सुरुवात केलं. त्यांना 3 सोबत त्यांचे पार्टनर पण होते आणि तिथून काय तर यांची पूर्ण जर्नी एक सुरू झाली आणि गिबली आर्टची सुरुवात झाली. पण आज AI सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत, चॅट जीपीटी आहे, ते काही सेकंदात गिबली आर्ट जर तयार करू शकत असतील, तर मग या प्रकारचे जे आर्टिस्ट आहेत यांच्या करिअरचं काय? आणि सिमिलर अजून जे असेच करिअर टेक ओव्हर करणार आहेत AI, त्याचं काय होणार? आणि दुसरा मुद्दा आहे की खुशी आपण तर सर्व आपले फोटोज टाकतोय, पूर्ण डेटा आपण AI ला देतोय, ज्याचा यूज करून AI अजून चांगला डेव्हलप होतोय, अजून चांगला तो बनतोय आणि आपल्या डेटाचा मिसयूज करतोय. हा तोच डेटा आहे जो आपल्या आधार कार्डशी पण लिंक आहे, कारण आधार कार्डवर आपलं बायोमेट्रिक, आपले डोळे, आपला फेस, आपले फिंगरप्रिंट्स हे सुद्धा अवेलेबल आहेत. आणि आपण विदाऊट एनी परमिशन किंवा आपण स्वतःहून त्यांना काय तर तो डेटा देतोय. काय वाटते की याचा मिसयूज होणार नाही का? आणि अजून असेच कोणते धोके आहेत, कोणते अजून कन्सर्न्स पॉइंट्स आहेत ते माहीत करून घ्यायचे तर आज रात्री 8 वाजता भेटू आपण YouTube लाईव्हला.